आले जाऊ दे. अरे डिलीट होत नाही. हॅलो बाळांनो, असं करत जाऊ ना घरे, काय अवघड आहे बाबा. तुम्हाला मग काय सांगेन कसं आहे, समटाईम सी तुम्ही तिथं तुमच्या एका प्लेसला असते, माझ्याकडे पुढं नेटवर्क इश्यू असतो, लाईट प्रॉब्लेम असतो, भरपूर असे इश्यू असतात. यू शुड सपोर्ट मी नो. किंवा बाकीचा वेळ करण्यापेक्षा काय तर जे दिलेलं असते किंवा काय तर नोटिंग केलं असतं ते वाचणे वगैरे, हा वेळ त्यात युटिलाइज करणार. हा तुम्ही गप्पा मारायचा प्लॅटफॉर्म नाही ज्यावेळेस. हा हॅलो, चुकून झालं सर ते. हा, तर आपण प्रोफाईल लाईन डिस्कस करतोय. त्याच्यामध्ये जर लाईन प्रोफाईल प्लेनला जर पॅरल असेल आणि दुसऱ्या दोन प्लेनला इन्क्लाइन असेल तर तुम्हाला ट्रू लेंथ कुठे मिळते, साइड व्ह्यू म्हणून. त्यावेळेस डायरेक्शन ऑफ ऑब्झर्वेशन कुठले असणार आहे, साइड व्ह्यू असणार का फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू असणार आहे? हॅलो हॅलो, एम आय ऑडिबल? माझा आवाज येतो? यस सर. सर हो सर. ओके ओके, गॉट इट. तर ज्यावेळेस तुम्ही साइड व्ह्यू बघाल त्यावेळेस तुम्हाला लाईन विल लुक इन्क्लाइन विथ HP आणि VP अँड पॅरल टू प्रोफाईल प्लेन. त्यावेळेस जे तुम्हाला लाईन मिळते ट्रू लेंथ ते साइड व्ह्यू मध्ये मिळते किंवा प्रोफाईल मध्ये मिळते. सो अकॉर्डिंगली वी हॅव रिटन द स्टेटमेंट. नाउ वी विल ड्रॉ इट. इफ लाईन इज इन्क्लाइन विथ बोथ द प्लेन्स अँड पॅरल टू प्रोफाईल, विल ड्रॉ इट. ओके, मग तुम्ही ड्रॉइंग काढल्यानंतर ते कसं दिसेल हो? फ्रंट व्ह्यूला काय दिसेल? आता फ्रंट व्ह्यू बघा काय तुम्हाला दिसेल हो? इमॅजिन करा थोडस. असं आहे, जस्ट लुक ॲट. तुम्ही साईडने बघताय त्यावेळेस लाईन ही HP VP ला इन्क्लाइन, बरोबर. मग तुम्ही फ्रंट व्ह्यू बघितलं काय दिसेल? एक फ्रंट व्ह्यू मध्ये इन्क्लाइन लाईन दिसेल का वर्टिकल लाईन दिसेल? हा, लाईन कशी दिसेल तुम्हाला? इन्क्लाइन. स्ट्रेट लाईन, पण इट इज लुकिंग ट्रू लेंथ और अपरंट लेंथ? अपरंट लेंथ, करेक्ट. सो अगेन लुक फ्रॉम द टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू बघा. टॉप व्ह्यू पण कशी दिसेल लाईन? अपरंट का ट्रू लाईन दिसेल? अपॅरंट दिसते. Yes. Okay, so we'll draw it accordingly. Now I will draw a reference line. X, Y. Now, as you mentioned the profile plane. So for profile plane, we are giving the notation that X1, Y1. X1, Y1. X1, Y1. So this X1, Y1 is the profile plane. Okay. So front view is, you can draw here. It is looking vertical. Okay. Again, top view also vertical, but they are representing apparent lines. So true length is observed in the side view plane. Okay. So we'll draw apparent length first. I don't know the dimensions. See, for our understanding, we are drawing the lines. पण या ठिकाणी डायमेन्शन्स वर विचारात घेत नाहीये, फक्त एक कॉन्सेप्ट समजण्यासाठी करतोय. A dash, B dash. Now take its projections downward. Okay, this is AB. A, B,
राईट. बघा जे तुम्हाला फ्रंट व्ह्यूला ऑब्झर्व झालं ते तुम्ही ड्रॉ केलं. फ्रंट व्ह्यूला स्ट्रेट लाईन दिसते, टॉप व्ह्यूला पण स्ट्रेट लाईन. सो बोथ दी लाईन्स आर रिप्रेझेंटिंग अपरंट लाईन्स. नाउ लेट अस ड्रॉ इट्स साइड व्ह्यू. साइड व्ह्यू करण्यासाठी काय करायचं, फ्रॉम दिस इंटरसेक्शन पॉइंट इथून काय करा, 45 डिग्री अँगल मेजर करा. मेजर 45 डिग्री अँगल. okay, measure 45 degree angle, then project this point A and B from the top view. Project this B point perpendicular to x and y1. Then project upward in the side view. Project this A dash. Project this B dash. Now let us see that how the points will get matches. So from the front view A dash, front view madla A dash आणि top view madla या कुठे कुठे मॅच होते बघा. I think it is matching here. Okay, let us give the name A double dash. For the side view you should use the notation double dash. Side view साठी काय वापरा notation double dash. Then from the top view B आणि front view B dash कुठे मॅच होते बघा. Here this is B double dash. Okay, join A double dash B double dash. Okay, so this line will represent to length. ओके, तुम्ही आता ग्राफिकली पण बघून सांगू शकता की ट्रू लेंथ आहे का नाही ते. बघा ना, रेफरन्स ऍक्सिस जो आहे एक्स वाय 1 त्याच्या लेफ्टला बघा दिस ए बी इज लुकिंग पॅरलल आणि राईटला बघा इट इज लुकिंग इनक्लाइन. सो डेफिनेटली इट इज रिप्रेझेंटिंग ट्रू लेंथ. बरोबर, ऍज पर आवर लॉजिक. So the side view is representing true length. Okay. Understood process? Understood the process how to get the side view. Side view कसं मिळवायचं कळालं का? Yes, sir. हा, आता काय जण म्हणतील की आम्हाला इकडं साइड व्ह्यू ह्या साइडला घ्यायचा आहे. आता जो तुम्हाला आलेला व्ह्यू आहे सी फ्रंट व्ह्यू इकडे आहे, राईट तुम्ही राईट न बघल्यानंतर फ्रंट व्ह्यू इथे येणार, टॉप व्ह्यू येतं आणि साइड व्ह्यू येतं. सो दिस इज कॉल्ड एज लेफ्ट हँड साइड व्ह्यू. बघा तुम्ही फ्रंट व्ह्यू राईट न बघितलेला आहे, ज्यावेळेस फ्रंट व्ह्यू तुम्ही राईट साइड न बघाल त्यावेळेस फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. सो दिस इज फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. ओके, ज्यावेळेस तुम्ही राईट न बघाल त्यावेळेस फ्रंट व्ह्यू विल कम इन सेकंड क्वाड्रंट, टॉप व्ह्यू विल कम इन third quadrant and side will come in first quadrant. ज्यावेळेस RHS न बघा, तुमची डायरेक्शन ऑफ ऑब्झर्वेशन जर RHS असेल राईट हँड साइड, आणि जर तुम्ही LHS न बघत असाल लेफ्ट हँड साइड व्ह्यू, त्यावेळेस तुम्हाला फ्रंट व्ह्यू हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल, टॉप व्ह्यू हा फोर्थ मध्ये असेल आणि साइड व्ह्यू सेकंड क्वाड्रंट मध्ये. आर गेटिंग? So accordingly, you have to draw the true length. Up to this, any doubt, confusion? आहे का कोण असं काय कन्फ्युजन आहे याच्यामध्ये? जर एखादी लाईन हा बोला. ठीक आहे, एखादी लाईन जर HP VP ला इन्क्लाइन दिसत असेल, जर तुम्ही साइड न बघल्यानंतर, ओके साइड न बघल्यानंतर HP VP ला इन्क्लाइन दिसतंय आणि साइड व्ह्यूच्या प्लेनला प्रोफाइल प्लेनला पॅरल दिसतंय, त्यावेळेस तुम्हाला साइड व्ह्यूची जी काही लाईन येते दॅट विल रिप्रेझेंट द ट्रू लेंथ, आणि फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यूची जी लाईन स्ट्रेट लाईन असणार आहे दॅट विल रिप्रेझेंट द अपरंट लेंथ.
ओके, आता बघा ना, ए डॅश बी डॅश हे रिड्यूस डिस्टन्स आहे, अपरंट लेंथ. टॉफी मध्ये ए बी बघा, हे रिड्यूस डिस्टन्स आहे, इट इज रिप्रेझेंटिंग अपरंट लेंथ. ओके, बट हिअर इन द साइड यू ए डबल डॅश बी डबल डॅश इट इज रिप्रेझेंटिंग ट्रू लेंथ. ओके, आता हे काढण्यासाठी प्रोसेस जी मी फॉलो केली होती, काय केली होती, इथून 45 डिग्री अँगल घेतला मी, लाईन काढली आणि नंतर मग टॉफीचे पोझिशन्स घेतले इकडे साइड व्ह्यू मध्ये, फ्रंट व्ह्यूचे पोझिशन घेतले, जिथं कुठं ओव्हरलॅप होतात मॅचिंग पॉइंट्स त्याला फक्त नाव देऊन ए डबल डॅश बी डबल डॅश करायचं आणि ट्रू लेंथ. क्लिअर? नाव कम्प्लीट दिस सोल्युशन. This is front view. I will mention here front view. This is top view and this is side view. Side view. Okay, complete करा. सर ते बी डॅश आणि ए पॉइंट किती लोकेट करा. This is not actual problem. For understanding purpose I have drawn. हे तुम्ही किती पण घ्या, हे तुम्हाला समजण्यासाठी काढलेलं आहे, कन्सेप्ट आहे, जे आपण स्टेटमेंट नोट करून घेतले त्याच्या रिलेटेड ही आपण ड्रॉ केलेलं आहे. हे जसे तसे कॉपी करा, त्याचा विचार करू नका किती डायमेन्शन वगैरे काय, हे डायमेन्शन काढलेलं नाही आपण, हे फक्त आपल्याला समजण्यासाठी आहे. बाबा टॉप एखादी लाईन एचपी बीपीला इन्क्लाइन आणि पीपीला पॅरल असेल तर त्याचं व्ह्यू कसे येतात ते, तर फ्रंट व्ह्यू असा येतो, अपरंट येतो, टॉप व्ह्यू अपरंट आणि साइड व्ह्यू ट्रू लेंथ असतो. तर हे तुम्हाला समजण्यासाठी, प्रोसिजर काय आहे ड्रॉ करण्याची ते समजण्यासाठी काढलेलं आहे. प्लीज ड्रॉ इट. सगळ्यांना हे इमॅजिन झालंय का? महत्वाचं सगळ्यात लक्षात ठेवा, इमॅजिनेशन आहे. म्हणजे जे तुम्ही फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू काढलाय आणि साइड व्ह्यू काढलाय, हे सर्वांना असं इमॅजिन झालंय का? हॅलो, इमॅजिन व्हायला पाहिजे. जसं तसं कॉपी करणं हे महत्वाचं टार्गेट लक्षात ठेवा. इमॅजिन व्हायला पाहिजे. एखादी लाईन साईडनं बघितल्यानंतर व्हीपी प्लेनला इन्क्लाइन दिसते, एचपी इन्क्लाइन दिसते आणि प्रोफाईल प्लेनला पॅरल दिसते. तर तुम्ही फ्रंट व्ह्यून बघितलं, टॉप व्ह्यून बघितलं आणि साइड व्ह्यून जर बघितलं तर असे तुम्हाला व्ह्यूज मिळतात किंवा अशा लाईन्स मिळतात. फ्रंट व्ह्यून बघितल्यानंतर तुम्हाला अशी रिड्यूस लाईन मिळते, दॅट इज अपरंट लेंथ. टॉप व्ह्यून बघितलं तर तुम्हाला अपरंट लाईन मिळते, रिड्यूस डिस्टन्स. परत साइड व्ह्यून बघितलं तर असे इन्क्लाइन दिसते. सो इट इज रिप्रेझेंटिंग ऍक्च्युअल लेंथ ऑर दी ट्रू लेंथ. हे तुम्हाला इमॅजिन व्हायला पाहिजे. Over? Is it over? Yes, sir.
below that mention. Following problems can be solved. Following type असं म्हणा. Following types of problems. Following types of problems. Following types of problems can be solved by profile plane method. By profile plane method. Point number 1, intersection of lines. Intersection of lines. Second, parallel lines. Parallel lines. Third, perpendicular lines. Perpendicular lines. Perpendicular lines. Okay, now put the first intersection of lines. Put the heading intersection of lines. Intersection of lines. Take down statement. Complete the projections. Complete the projections of horizontal line. Complete the projections of horizontal line MN to intersect line AB. To intersect a line AB. To intersect a line AB. Comma, refer the figure. Refer the figure. Okay, you draw the figure along with me. X, Y. So draw this A dash at 10 mm, A 10 mm, and the length of this AB you consider as a 30 mm. हे 30 mm लक्षात ठेवा. Then in the top view, this is A, B. Okay, so length of AB will keep as it is 30 mm. Over. Yes, sir. बघा आता त्यांनी प्रिंटेड काय दिलं आपल्याला की याच्याकडे बघून लक्ष येतं की बाबा लाईन इज फ्रंट व्ह्यू मध्ये असं आहे, स्ट्रेट लाईन आहे, टॉप व्ह्यू मध्ये पण स्ट्रेट लाईन आहे. याचा अर्थ ही काय प्रोफाईल लाईन आहे. हे आपल्याला लगेच म्हणजे प्रॉब्लेम स्टेटमेंट वाचायला आधी कळलं पाहिजे की बाबा येस फ्रंट व्ह्यू मध्ये पण स्ट्रेट लाईन आहे, टॉप व्ह्यू मध्ये पण स्ट्रेट लाईन. म्हणजे हा प्रॉब्लेम आपल्याला प्रोफाईल प्लेन मेथडने सॉल्व्ह करायचा आहे. बरोबर.
की असं पटकन क्लिक व्हायला पाहिजे. मग आता जो साइड व्ह्यू आहे किंवा प्रोफाईल प्लेन मध्ये आपल्याला काय मिळणार आहे, ट्रू लेंथ मिळणार आहे. मग जे दिलेलं प्रिंटेड फिगर आहे त्याचा रेफरन्स घेऊन तुम्हाला काय करायचे, ट्रू लेंथ मिळवायचे. कुठे मिळणार ट्रू लेंथ, साइड व्ह्यू मध्ये मिळणार, म्हणजेच प्रोफाईल प्लेन मध्ये. मग कसं मिळवणार, कोण सांगेल? हा, कोण सांगेल हाऊ टू डू इट? जे आपण जस्ट मागे मी एक सॉल्व करून दाखवलं ना रफ. काय करायचं, X1 Y1 प्लेन काढायचं. करेक्ट. That is the side view plane. See, we have to draw the side view plane. Okay. Let us draw a side view plane x1 y1 perpendicular to xy. This is x1 y1 side view plane, or you can call it a profile plane x1 y1. Then measure 45-degree angle. Measure 45-degree angle from this point. Then project this point A and B. Project this point A and B. Project this point A on this inclined 45-degree inclined line. Project the B point on 45-degree inclined line. Then project upward in the side view. Project upward. Then project the front view points A dash B dash. See, whenever we draw the projections, so projections must be perpendicular to the reference line. जर तिथं रेफरन्स लाईनला जर परपेंडिक्युलर दिसलं आलं नाहीये तर तुमचं सोल्युशन करेक्ट येणार नाहीये, आन्सर्स करेक्ट येणार नाही. Okay, now let us see the matching front view point and top view point, where it get matches in the side view. Point A in the top view and front view point A dash. बघा A dash इकडे प्रोजेक्ट केले आणि हा टॉप व्ह्यूचा A इथं मॅच होतो. So this is the point A double dash. A double dash. Then top viewचा B आणि front viewचा B dash. B double dash. Okay, so join A double dash B double dash. A double dash B double dash. So this is the true length. This is the true length of AB. True length of AB. आता ऍक्च्युअली प्रिंटेड फिगर मध्ये अजून एक डेट लाईन आपण ड्रॉ करायची विसरलोय बघा. काय करा, AB A डॅश B डॅशचा जो सेंटर पॉईंट काढा, A डॅश B डॅशचा सेंटर पॉईंट काढा आणि तिथून एक हॉरिझॉन्टल लाईन मारा. दिस इज गिवन प्रिंटेड. साधारणतः सेम डिस्टन्स असू द्या किंवा कमी करा, काय अडचण नाहीये. आयदर यू मेंटेन 30 mm, 15 mm लेफ्ट आणि 50 mm राईट, नो प्रॉब्लेम. किंवा तुम्ही जर कमी स्पेस ठेवला असेल ह्या साईडला तर मग अकॉर्डिंगली कमी करा, 20-20 ठेवा. किती घेत आहे? फक्त रेफरन्स ऍक्सिसला क्रॉस होता कामा नये, लक्षात ठेवा. ही जी हॉरिझॉन्टल लाईन काढलेली आहे ती रेफरन्स ऍक्सिसला क्रॉस होता कामा नये, त्या रेफरन्स ऍक्सिसच्या लेफ्टला झाली पाहिजे. नाही किती येत आहे मग? घेताय मग 20 घेत आहे, 30 घेत आहे, 20. किती? 20. मग 10 m लेफ्टला घ्या, 10 m राईटला घ्या, बरोबर सेंटर पासून.
So say this as a mn m dash n dash. ओके, ड्रॉ केलं सर्वांनी? येस सर. बघा आपलं स्टेटमेंट काय दिलंय बघा त्याने. हॉरिझॉन्टल लाईन MN इंटरसेक्टिंग द लाईन AB. इंटरसेक्टिंग द लाईन AB. हॉरिझॉन्टल मीन्स व्हॉट? हॉरिझॉन्टल मीन्स व्हॉट? त्याची जी काही लाईन MN आहे ती MN ची ट्रू लेंथ कुठे असणार आहे? टॉप व्ह्यू मध्ये असणार आहे. बघा as per the statement, horizontal, whenever we call frontal line horizontal line means what? त्याचा ट्रू लेंथ जे असणार ते टॉप व्ह्यू मध्ये असणार आहे. ज्यावेळेस मी फ्रंटल लाईन म्हणेल त्याची ट्रू लेंथ कुठे असणार आहे? फ्रंट व्ह्यू मध्ये असणार आहे. बरोबर आहे का? हॅलो, येस जे स्टेटमेंट आता मी यूज केलं होतं, फ्रंटल लाईन मीन्स व्हॉट? लाईन इज लुकिंग पॅरलल टू वर्टिकल प्लेन अँड इन द वर्टिकल प्लेन इट सेल्फ जी काही लाईन तुम्हाला येणार आहे that line will represent true length. एखादी लाईन हॉरिझॉन्टल प्लेनला पॅरल असेल आणि त्याचा जो काय तुम्हाला टॉप व्ह्यू मिळणार आहे, that top view line will be representing true length. हे स्टेटमेंट करेक्ट आहे का? That line is known as horizontal line and whatever the front view you are going to get it true length, that is a frontal line. हे बरोबर आहे का वाक्य मी वापरलेलं? Is it right or wrong? येस बरोबर आहे ना मुलामध्ये? आपण सुरुवातीला लिहिलं होतं ना, फ्रंटल लाईन, ऑब्लिक लाईन, हॉरिझॉन्टल लाईन. येस और नो? बॉय साइड देयर इज नो रिस्पॉन्स. यस सर. आपण सुरुवातीला लिहिलं ना, फ्रंटल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, त्यानंतर ऑब्लिक लाईन. Frontal line means what? Line is parallel to vertical plane. So whatever the front view you'll get, it is representing true length. ज्यावेळेस horizontal line म्हणेल त्यावेळेस काय त्याचा अर्थ काय? Line is parallel to horizontal plane. Its top view will be representing true length. Okay. तसं as per this statement, horizontal line MN intersecting the line AB. मग horizontal line MN म्हणजे top view मध्ये line MN कशी असणार आहे? ट्रू लेंथ असणार ना. MN will be true length in the top view. Yes or no? येस सर. येस And how to obtain this MN line? Means ट्रू लेंथ म्हणजे काय? ती लाईन इन्क्लाइन असणार ना. कारण फ्रंट व्ह्यू मध्ये ते हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे टॉप व्ह्यू मध्ये लाईन MN कशी असणार आहे? Say in the front view it is horizontal. So in the top view how it will get? कशी असेल ते? इन्क्लाइन असेल ना. येस सर. हा. येस So let us obtain the inclined line. MN should be inclined in the top view. So how to obtain it? Just project the front view. हा front view ची MN line काय करा? साइड व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट करा. फ्रंट व्ह्यू ची MN लाईन जी आहे हे साइड व्ह्यू मध्ये प्रोजेक्ट करा. Okay, this is the intersection point. मग तिथून काय करा? परत टॉप व्ह्यू मध्ये घेऊन चला. पहिला 45 डिग्री लाईन वरती घेणार, तिथून परत टॉप व्ह्यू मध्ये आणणार. राईट. बघा मी रिव्हर्स प्रोजेक्शन घेतले त्या ठिकाणी. आय हॅव फॉलोड रिव्हर्स प्रोजेक्शन्स. Okay, I got this point. Now similarly project the this EM and EN point in the top view also. Top view मध्ये पण प्रोजेक्ट करा. EM पॉइंट प्रोजेक्ट करा.
ओके, आता बघा एम पॉइंट लोकेट करायचं. ऍक्च्युली थोडस प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला करेक्शन करावं लागतंय. काय झालेलं आहे, फ्रंटिव्ह एमएन जे तुम्ही काढलेलं आहे हे तुम्हाला ड्रॉ नाही केलेलं आहे, ऍक्च्युली प्रिंटेड दिलेलं नाही. आता जी तुम्ही मी काढतोय बघा ती तुम्हाला प्रिंटेड आहे. जी मी आता काढणार ती प्रिंटेड दिली, लक्षात ठेवा. हे असं दिलेलं आहे. हा झाला एम पॉइंट आणि हा झाला एन पॉइंट. बघा तुम्ही वरती पेन काढला की एम डॅश एन डॅश पेन काढले का? हॅलो, Yes, sir. हा काय करा तिथं करेक्शन करा. म्हणजे जो प्रिंटेड जो डेटा आहे ना तो ऍक्च्युअली आपल्याला असं दिलाय त्यांनी. ए बी लाईन प्रिंटेड दिले आणि एम एन लाईन इनक्लाइन ही एम एन लाईन पण प्रिंटेड दिलेली आहे तुम्हाला. ह्या लाईनची जी काय लांब लेंथ दिलेली आहे इट इज गिवन 30 mm, म्हणजे 15 mm अबोव आणि 15 mm बिलो. तसं काढून घेताय का? येस. हा ड्रा करा तसं. ते एम एन लाईन काढून घ्या. इकडं 15 mm 15 mm. Draw like this. MN is 30 mm. काढले का? हॅलो, ड्रॉन व्हॉइस कम्प्लिटेड. येस सर. हा बघा आता मग जर टॉफी आता हे फ्रंट मध्ये एम एन नाही असं समजून चाला. बघा एम एन ही लाईन नाहीये. काय तुम्हाला प्रिंटेड फिगर काय काय दिले बघा, मी टिक मार्क करतो. ए डॅश बी डॅश दिले प्रिंटेड, परत टॉफी मधला ए बी प्रिंटेड दिलेलं आहे आणि टॉफी मधला एम एन पण प्रिंटेड दिलेलं आहे. बाकी तुम्हाला स्टेटमेंट प्रमाणे प्रोजेक्शन्स कम्प्लीट करून सॉल्व्ह करायचे आहे. ओके, तर मी काय करणार, पहिला सुरुवातीला ए बी ची ट्रू लेंथ मिळवणार ऍज पर आवर रेग्युलर प्रोसेस. ए बी ची ट्रू लेंथ मिळवणं पण काय अडचण नसावी मला वाटते कोणालाच. त्याच्यानंतर मी स्टेटमेंट मध्ये काय दिसते मला, हॉरिझॉन्टल लाईन एम एन इंटरसेक्टिंग लाईन ए बी. हॉरिझॉन्टल लाईन एम एन मीन्स व्हॉट, दिस इज हॉरिझॉन्टल लाईन एम एन, इट इज पॅरलल टू एच पी. सो दिस एम एन इज रिप्रेझेंटिंग ट्रू लेंथ. मग जर टॉफी मध्ये एम एन जर ट्रू लेंथ असेल ओके आणि इन्क्लाइन असेल तर फ्रंट मध्ये एम एन कशी असेल, हॉरिझॉन्टल असेल की इन्क्लाइन असेल? हॅलो, जर टॉफी मध्ये एम एन लाईन जर तुम्ही ट्रू लेंथ म्हणत असाल आणि इट इज रिप्रेझेंटिंग इट इज इन्क्लाइन 1, हे इन्क्लाइन काढलेलं आहे, तर ते फ्रंट मध्ये एम एन कसे असणार, हॉरिझॉन्टल का इन्क्लाइन? Horizontal. येस, कारण ज्यावेळेस तुम्ही हॉरिझॉन्टल म्हणता त्यावेळेस दॅट लाईन इज रिप्रेझेंटिंग ट्रू लेंथ अँड इट इज पॅरलल टू एच पी. ओके, एच पी ला पॅरल आहे, त्यामुळे तुम्ही तिथं टॉफी मध्ये तिला ट्रू लेंथ म्हणताय. तर फ्रंट मध्ये ती कशी असणार आहे, हॉरिझॉन्टल, इट विल बी पॅरलल टू एक्स वाय लाईन. ओके, मग तुम्ही काय करणार, एम पॉइंटला प्रोजेक्ट करणार. बघा एम पॉइंट तुम्ही प्रोजेक्ट करणार. आय विल प्रोजेक्ट नाव.